लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। सकाळी महायुतीची बैठक आणि आता महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक चालू आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात दाखल झालेत। प्रकाश आंबेडकरांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं कळतंय। सकाळी महायुतीची बैठक, आता महाविकास आघाडीची बैठक सुद्धा सुरू आहे। वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आपण हे दृश्य पाहतोय। सकाळी अमित शहांसोबत महायुतीची बैठक पार पडली आणि आता महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुद्धा सुरू झालंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे दाखल झाल्याचं कळतंय। प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा निमंत्रण आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात बैठकांचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडीची सुद्धा आता बैठक सुरू होणार असल्याचं कळतंय। काय सध्याची अपडेट आहे? गार्गी, आजच्या राजकीय घडामोडी बघून महाराष्ट्रात किंवा मग मुंबईत लोकसभेचं बिगुल वाजले असंच म्हणावं लागेल। सकाळपासून बैठकींचे चर्चासत्र जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यातच आता महायुतीच्या विरोधात उभा राहिलेला महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष त्याची आता पुन्हा एकदा जागा वाटपाची बैठक जी आहे ती मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडत आणि या बैठकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार, तसेच त्याच जोडीला जयंत पाटील आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत हेही उपस्थित आहेत। तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची ही उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। महाविकास आघाडीत असलेल्या मित्र पक्षांना सुद्धा आजच्या या बैठकीचं आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले होते। प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा या भेटीचं जे ते निमंत्रण देण्यात आलेलं आहे। नेमके आता प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असणार ह्याच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे। आता आजच्या या बैठकीतून एकंदरीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो होणार आहे आणि त्यासाठीच आता ही संपूर्ण नेतेगण मंडळी जी आहे ती ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जी आहे ती पोहोचलेली। जर पाहिलं तर महाराष्ट्रात मुंबईतून लोकसभेच्या आता बैठकांच्या चर्चासत्र जे ते सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी ही सगळी वरिष्ठ नेते मंडळी एकवटलेली पाहायला मिळते। सकाळी जसं तू म्हटलीस की सकाळी महायुतीच्या बैठकांचं चर्चासत्र झालं आणि आता दुपार लागताच पुन्हा एकदा विरोधी पक्ष म्हणून जो ओळखला जातो महाराष्ट्रात त्यांच्या चर्चासत्र आणि बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी आता सगळी ही नेते मंडळी आलेले आहेत। जर पाहिलं तर अनेक जागांवर जे ते तिढा असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते आणि तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा आजच्या ह्या बैठकीतून केला जाणार आणि त्यासाठी जर माझ्या पाठी पाहू शकतो की हा जे फोर सीझन हॉटेल आहे त्या ह्या हॉटेलच्या ठिकाणी जे ती बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी आता उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, जयंत पाटील आणि त्याच जोडीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आता नेमक्या कोणाच्या वाटेला किती जागा येणार याचा तिढा जो आहे तो आजच्या या बैठकीतून सोडवला जाईल।